मानन निसी संपता चंड किरण उदया चळा पातला मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये। या ठिकाणी मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन प्रभू रामचंद्राच्या चरणावर नतमस्तक होऊन सुंदर असा अध्याय आणि सुंदर अशा अध्यायाची जी काही सेवा आहे उर्वरित ती आमच्याकडे या ठिकाणी आलेली आहे। या आपण आतापर्यंत ऐकत होता आई आणि मही नावाचे दोन असणारे राक्षस जे की रावणाचे असणारे अपतज आहेत आणि रावणाच्या मदतीसाठी असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत। प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी घेऊन गेले। झोप असणारे त्या ठिकाणी अगोदरच त्या ठिकाणी अतिशय प्रिय असते आणि झोपीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं, प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मण रायाला असणारं त्या ठिकाणी मोह टाकलं किंवा पाशामध्ये बांधलं आणि ते घेऊन गेले। इकडे असणारं सोनचळ नावाच्या पर्वताच्या ठिकाणी काय झालं ते असणारं सांगायला लागलेलं आहे। सकाळचा सूर्योदय झाला, सूर्य निघाला आणि सूर्योदय झाल्यानंतर त्या सोनचळ नावाच्या पर्वतावर काय दृश्य झालं, वानरामध्ये असणारी काय हालचाल व्हायला लागली ते असणारा कवी या ठिकाणी सांगायला लागलेला आहे। याव या रघुनाथ दर्शन समस्ते पावले वानर गण दोषय शयित पूर्ण दोन्ही निदाने न दिसती। आणि म्हणून आता सगळे वानरगण असणारे काय करायला लागले तर उठल्या उठल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणं हे सगळ्या वानराचं असणारं आद्य कर्तव्य होतं बरं का। कारण भगवंत असणारा जगाचा मालक असणारा त्यांच्या जवळ होता आणि म्हणून सगळे वानर लोक उठलं की पहिल्यांदा भगवंताचं दर्शन घेत होते। आता आपण भगवंताचं दर्शन घेण्याचं पहिलं काम असणारा करतो किंवा त्या ठिकाणी भगवंताची आठवण करण्याचा प्रयत्न असणारा करत असतो। वानर लोक त्या ठिकाणी येऊन बघायला लागले प्रभू रामचंद्र नाही आणि लक्ष्मण राया नाही, जी काही शय्या आहे म्हणजे झोपण्याची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था सुद्धा असणारी त्या ठिकाणी राहिली नाही आणि म्हणून वानर लोक असणारे त्या ठिकाणी काय करायला लागले, रवरे किले भयानक विवर घाबरे पाहती वानर सुग्रीवादी कपी समग्र गज बजिले देखोनिया। आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र नाही म्हणल्यावर सगळं संपलं बरं का। ज्याच्यासाठी केला होता अट्टास आणि म्हणून ते सगळं जे काही युद्ध चाललं, सगळं जे काही खटाटोप चाललाय तर प्रभू रामचंद्राला मदत करणं हे सगळ्यात मोठं असणारं काम आहे। भगवंत परमात्माच नाही, वानर लोक गजबजले, सुग्रीवादी सगळे वानर ज्येष्ठ होते, त्यांच्या मनामध्ये हडबड निर्माण झाली, त्यांच्या मनामध्ये कोलाहल निर्माण झाला, सगळे विचलित झाले आणि विचलित होऊन त्या ठिकाणी काय करायला लागले, मग पाहती वानर तो द्वादश गावे पाय थोर असुराचे उमटले भयंकर रघुवीर भक्त पाहती। आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारे बघायला लागले सुग्रीवादी वानर असणारे किंवा त्या बिभीषण असणारे जे काही राक्षस आहे किंवा राक्षस कुळामधला असणार आहे ते सगळ्यात हुशार असणारे लोक होते बरं का। ते आल्यानंतर बघायला लागले तिथं प्रभू रामचंद्र झोपलेले आहेत, तिथं त्या ठिकाणी आले तर त्यांना पहिल्यांदा काय दिसलं, 12 कोस लांब असणारे पाय उमटलेले होते, म्हणजे 12 कोस एवढे पाय त्यांचे लांबच्या लांब तिथं काहीतरी ठसे पायाचे असणारे दिसले आणि पायाचे ठसे दिसल्यानंतर त्या ठिकाणी काय विचार करायला लागले, या चराचराचे जीवन जे कमलोद्भवाचे देवार्थ चरण चोरी चोरीले म्हणून हृदय पिटी सुग्रीव। आणि म्हणून आता तो प्रभू रामचंद्र असणारा कसा आहे तर जगाचा जीवन असणारा प्रभू रामचंद्र, ब्रह्मादिक देवाचं ध्यान असणारा तो प्रभू रामचंद्र आणि तो प्रभू रामचंद्र असणारा काय झालेला चोरीला गेलेला आहे किंवा भगवंताला त्या ठिकाणी चोरलेला आहे असं म्हणल्यानंतर असणारा सुग्रीवाच्या मनामध्ये असणारं दुःख व्हायला लागलं आणि सुग्रीव असणारा त्या ठिकाणी हृदय पिटून घेऊन असणारा रडायला लागलेला आहे। सकळ वानर ते आक्रंदती धरणीवर यागे घालती एक नाम घेऊन हाका फोडती धाव रघुपती मनोनिया। आणि म्हणून आता सगळे वानर लोक असणारे त्या ठिकाणी काय करायला लागले, ज्याला जसं जमल तसं असणारं त्या ठिकाणी दुःख करायला लागले। प्रभू रामचंद्राचं असणारं नामस्मरण करायला लागले, कोणी त्या ठिकाणी जमिनीवर पडायला लागलं, कोणी हे प्रभू रामचंद्र रघुपती राया या ठिकाणी धावती आम्हाला सोडून कसा गेलास असं त्या ठिकाणी भगवंताची असणारी धावा करायला लागले। भगवंताची भक्ती करताना सगळ्याची जी काही पद्धत आहे ती वेगळी वेगळी असते बरं का। म्हणून एवढे सगळे जे काही 18 पद्म असणारे वानर होते ते आपापल्या परीने भगवंताला आठवायचा प्रयत्न करायला लागले, भगवंताची आठवण करायला लागले, भगवंताचं दुःख असणार त्या ठिकाणी करायला लागलेले होते। जगदवंद्या राजीव नेत्रा
गाव बगलासी आम्हा वानरा तू परात पर आधी सोयरा कोटे गेलासी उपेक्षोनी. आणि मग आता त्या ठिकाणी भगवंताची असणारी धावा करायला लागले. पराचा सोयरा असणारा देवा प्रभू रामचंद्रा, आम्हाला उबगलास का, आम्हाला कंटाळलास का देवा, आणि आम्हाला कंटाळून या ठिकाणी सोडून गेलास का देवा, असं भगवंताची असणारी आठवण करायला लागले. कारण सगळे वानर असणारे विचलित झाले बरं का. भगवान परमात्मा नाही म्हणल्यावर सगळं संपलं. तुम्ही बघा, एखाद्या गावामध्ये मंदिर नसलं तर सुद्धा ते गाव असणारं सुनं सुनं वाटायला लागतं. इथं तर साक्षात भगवान परमात्मा असणारा त्यांच्या सोबतीला होता आणि अचानक रात्रीच्या रात्री नाहीसा झालाय. आणि म्हणून सगळे वानर लोक असणारे दुःखी व्हायला लागलेले होते. तो विभीषणाला धावण मने स्थिराचा ओगे जन ही गोष्ट जाता बाहेर पूर्ण येईल रावण युद्धासी. आणि म्हणून आता त्या ठिकाणी विभीषणाची असणारी किती हुशारी आहे ते सांगण्याचा प्रयत्न असणाऱ्या कवीने केलेला आहे. विभीषण धावत आला. विभीषणाने सांगितलंय म्हणजे चूप बसा, शांत बसा, असं गलबला केलं तर चालणार नाही. संकटाच्या वेळी असणाऱ्या धैर्यांना संकटाला समोर जावं लागतं आणि तो असणारा त्या ठिकाणी खरा वीर असतो किंवा खरा असणारा धाडस असतं. कधी कधी बघा, आपल्या गावात संकट आलं तर एखादा चांगला माणूस असला की ते थांबा गडबड करू नका, संकट झेलण्याची असणारी तयारी असली पाहिजे. आणि म्हणून विभीषण असणारा कोण आहे? रावणाचा अपत्यात असलेला आहे. रावणाच्या सगळ्या खानाखुना माहित आहेत, राक्षसाची सगळी पद्धत माहित आहे. म्हणून विभीषणाला सांगितलं, वानर लोक गर्दा करू नका. गर्दा केलं तर काय होईल? रावण येईल, युद्धाला येईल आणि राम नसल्यावर कोणाचं काही खरं असणार नाही. म्हणून शांत चूप असं त्या ठिकाणी विभीषण असणार सांगायला लागलेलं आहे. रामाविन सेना समग्र जैसे प्राणाविन शरीर तरी फुटून द्यावा समाचार पुढे विचार कराता. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारा सांगायला लागला की म्हणजे आपले शरीर काही कामाचं आहे का? शरीर काहीच कामाचं नाही बरं का. या शरीरामधला प्राण गेला की शरीर म्हणजे असणार त्या ठिकाणी निकामी आहे. तुम्हाला 2 दिवसाच्या वर या शरीराला सुद्धा कोणी ठेवत नाही. कितीही प्रेम करणारे असले की जीव गेला की त्याला त्या ठिकाणी नेऊन जाळतात, पुरतात किंवा काहीतरी व्यवस्था करतात बरं का. आणि म्हणून कवी असणारा दृष्टांत देऊन सांगायला लागलाय, जसं शरीरामधला प्राण गेल्यानंतर शरीराची काहीच किंमत नसते, त्या न्यायानं या सैन्यामधला प्रभू रामचंद्र असणारा नाहीसा झाला की या सैन्याची काही किंमत नाही, तुमची आमची काही किंमत नाही. म्हणून काय करायचं नाही, हे जे काही गुज आहे ते बाहेर फुटू द्यायचं नाही. असं त्या ठिकाणी असणारा विभीषण नावाचा अतिशय बुद्धिमान असलेला आहे बरं का. तुम्ही जर या आता हे ग्रंथ ऐकताना जर बघितलं, विभीषणानं वेळोवेळी प्रभू रामचंद्राला सांगितलं, देवा असं नाही, असं केलं पाहिजे, देवा असं नाही, असं केलं पाहिजे. कोणाची काय ताकद आहे, कोण कसा मारणार आहे, कोण कसा येणार आहे, सगळं देवाला त्या ठिकाणी हळूवारपणे विभीषणानं सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे विभीषण असणारा कसा आहे? अतिशय बुद्धिमान आहे. म्हणून तर भगवंताने काय केलेलं आहे, विभीषणाला त्या ठिकाणी असणारा चिरंजीव होण्याचं वरदान दिलेलं आहे किंवा लंकेचं राज्य दिलेलं आहे आणि सांगितलं की तुझं असणारं राज्य कसं आहे, अनेक वर्ष त्या ठिकाणी चालणार आहे. कोणाला देते का देव? कोणाला देईना. तेवढी बुद्धिमत्ता असावी लागते. आणि म्हणून विभीषणासारखा बुद्धिमान असलेला माणूस त्या ठिकाणी सांगायला लागलेला आहे, सगळे शांत बसा. आणि म्हणून सगळे वानर त्या ठिकाणी शांत बसायला लागले. ब्रह्मांड तत्वा सहित शोधी जैसा सद्गुरुनाथ मग वस्तू निवडी शाश्वत सीताकांत शोधा जैसा. आणि म्हणून आता त्या ठिकाणी सांगायला लागलेलं आहे, भगवंत असणारा कसा आहे, पिंडामध्ये आहे का ब्रह्मांडामध्ये आहे. तर त्या पिंडातला आणि ब्रह्मांडातला भगवंत हुडकून टाकण्याचं काम कोण करते? सद्गुरू करते बरं का. आणि म्हणून जसं त्या ठिकाणी सद्गुरू असणारा भगवंताचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, त्या न्यायानं आपला असणारा प्रभू रामचंद्र कुठं आहे, कसा गेला, कुठं गेला, शोधून घेऊ असं त्या ठिकाणी असणारा विभीषण सांगायला लागलेला आहे. धुळी तारपले मुक्त झारी निवडीचा अवचित्त की वेदांतीचा अर्थ पंडित उकलो निया काढी जेवी. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारा दृष्टांत देऊन कवी असणारा सांगायला लागलेला आहे किंवा विभीषण असणारा त्या ठिकाणी सांगायला लागलेला आहे काय की म्हणजे धुळीमध्ये पडलेलं एखादं मुक्ताफळ आहे, तर ते धुळीमध्ये मुक्ताफळ असणारं त्या ठिकाणी हुडकून जसं काढावं, त्या न्यायानं प्रभू रामचंद्राला असणारं त्या ठिकाणी शोधायचं आहे. किंवा एखादा पंडित असलेला माणूस आहे आणि पंडित असलेला माणूस त्या ठिकाणी काय करतो, वेदामधला असणारा अर्थ शोधतो आणि शोधलेला अर्थ त्या ठिकाणी असणारा आपल्या जीवनात
उपयोगी आणण्याचा प्रयत्न करतो त्या न्यायानं प्रभू रामचंद्राला हुडकायचंय असं सांगायला लागलेलं आहे. ही समुद्री पडिले वेद हे मत्सरूपे शोधी मुकुंद तैसा सितार दयाब्ज मिलिंद शोधनिया काढावा. आणि म्हणून आता त्या ठिकाणी सांगायला लागलेलं आहे की देवाचे वेद जेव्हा त्या ठिकाणी समुद्रामध्ये पडलेले होते तर भगवंताने असणारा काय केलं होतं, अवतार घेतला होता. कशाचा? मत्स्य अवतार असणारा त्या ठिकाणी घेतला होता. भगवंताचे 10 अवतार आहेत, कच्च मत्स्य वराह, त्यामधला असणारा त्या ठिकाणी त्या मत्स्य अवतारामध्ये जाऊन भगवंतांना असणारे जे काही वेद आहेत तर ते वेद असणारे समुद्रामध्ये काढले. त्या न्यायानं काय करायचंय, तुम्हाला प्रभू रामचंद्राला हुडकायचं आहे असं त्या ठिकाणी वानराला कोण, बिभीषण नावाचा असलेला हुशार माणूस सांगायला लागलेला आहे. तुम्ही रघुपतीचे प्राण मित्र भगीरथ प्रयत्न करून थोर तुमचा प्रताप रोहिणीवर निष्कलंक उदय पाहू द्या. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारं काय करायचंय की तुम्हाला तुमचा जो काही प्रताप आहे तर तो प्रताप असणारा त्या ठिकाणी वाढू द्यायचा आहे. आणि म्हणून काय करायचं आहे तर तुम्हाला असणारं जे काही कार्य आहे तर ते कार्य असणारं भगीरथ राजासारखं असणारं करायचं आहे. म्हणजे त्या भगीरथानं असणारा अतोनात प्रयत्न केले आणि आपल्याला जे हवं आहे ते त्या ठिकाणी मिळवलं. त्या न्यायानं असणारा तुम्हाला या ठिकाणी प्रभू रामचंद्राला हुडकण्यासाठी असणारा मेहनत घ्यायची आहे असं बिभीषण असणारा त्या ठिकाणी वानराला सांगायला लागलेलं आहे. तुमचे भाग्यासी नाही पार सुख रूप आहे वायू कुमार तो क्षण मात्र रघुवीर काढी राहता शोधुनी. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारं सांगायला लागलेलं आहे की तुमच्या भाग्याला असणारं काय आहे की पारावार नाही बरं का, तुमचं भाग्य असणारं बळकट आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्र असणारा कसा आहे, सुखरूप आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्राला असणारा हुडकून काढू असं त्या ठिकाणी असणारं बोलायला लागलेलं आहे. मग मारुती पुढे वाडर घालिती कित्येक नमस्कार मनती तुझा विना रघुवीर खाली न पडे सर्वता. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारा काय, या ठिकाणी मारुतीराय म्हणजे संकटामध्ये येणारा मारुतीराय आहे. म्हणून मारुतीरायाला त्या ठिकाणी गावामध्ये सुद्धा का बसवलं जातं, येमाला सुद्धा शिक्षा लावण्याची ताकद असणारी मारुतीरायामध्ये आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी शनिदेव सुद्धा कोणाला भीतो तर मारुतीरायाला भीतो बरं का. आणि म्हणून मारुतीरायाला संकटावेळच्या वेळी आठवण करण्याची गरज आहे. आता तुम्ही कधी बघा तुमच्यावर जर शनी आहे असं कोणी सांगितलं तर काय सांगतात, मारुती स्तोत्र जाऊन म्हणा, दररोज मारुतीचं दर्शन घ्या, तुमची शनी असणारी नाहीशी होते असं सांगतात बरं का. म्हणून मारुतीराय असणारा कसं आहे, संकट हारण असलेला मारुतीराय आहे. म्हणून सगळे वानर लोक आले मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक व्हायला लागले. या मारुतीरायाने सीता मातेचा शोध घेतला. या मारुतीरायाने प्रभू रामचंद्राला नको नको त्या वेळी असताना त्या ठिकाणी अतिशय मेहनतीनं मदत केली. म्हणून मारुतीराया सारखी ताकद दुसरं कोणामध्ये नाही. सगळ्या वानर लोकांना माहित आहे आताचं कार्य कोण करू शकते, कोणीही करू शकणार, एकटा मारुतीराया करू शकते. आणि म्हणून सगळेजण असणारे मारुतीरायाकडे धावून आले आणि मारुतीरायाला त्या ठिकाणी असणारी विनंती करायला लागलेले आहेत. राम प्राप्तीची कारण तू सद्गुरु आम्हासी पूर्ण काय क्रोध अहिमही निवटून आत्मा राम दाखवी. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारे सांगायला लागले की म्हणजे आता आम्हाला सद्गुरु रूपी असणारा प्रभू रामचंद्र आणि तो जर दाखवायचा असलं तर काय करावं लागणार आहे, काम रूपी असणारा त्या ठिकाणी आमच्या मधला मारायचा आहे. आणि काम मारून आमचा काम आणि क्रोध असणारा आई आणि मही नावाचे जे काही काम आणि क्रोध असणारे आमच्या षडविकारामधले 2 विकार आहेत ते विकार संपवायचे आहेत. आणि संपून काय करायचं आहे, प्रभू रामचंद्राचा रूपी असणारा जे काही आमचा भगवंत आहे, सद्गुरू आहे, तो सद्गुरू आम्हाला भेटून द्यायचा आहे. आणि म्हणून हे असणारं काम कोण करणार आहे तर तू करणार आहेस. आणि तू म्हणजे आमच्यासाठी कोण आहेस, गुरु आहेस, सद्गुरू आहेस. असं त्या ठिकाणी वानर लोक कोणाची विनंती करायला लागले, मारुतीरायाची असणारी विनंती त्या ठिकाणी करायला लागलेले होते. पूर्वी सीता शुद्धी केली पायी आता रामासी पाडी ठाई ऐसा ऐकता ते समयी राघव प्रिय बोलत. आणि मग आता त्या ठिकाणी सांगायला लागले मारुतीराया, पूर्वी एकदा त्या ठिकाणी असणारा सीता मातेचा शोध असणारा कोण घेतले तर तू घेतलेला आहेस. आणि आता असणारं काय करायचं आहे, प्रभू रामचंद्राला आम्हाला ठाई म्हणजे आम्हाला दाखवायचं आहे. आणि प्रभू रामचंद्राला दाखवण्याचे कार्य असणारं सुद्धा कोण करणार आहे, देवा तू करणार आहेस, मारुतीराय तू करणार आहेस. असं त्या ठिकाणी सगळे वानर लोक मारुतीरायाचे असणारे त्या ठिकाणी विनंती करायला लागलेले आहेत. मनेन लागता एक क्षण विरींची गोळ हा शोधिल बंधू सहित सीतारमण सुवेळेसी आणि तो.
आणि म्हणून आता त्या ठिकाणी असताना मारुतीराय सांगायला लागले. मारुतीराय सांगत असताना मारुतीरायाच्या मनामध्ये असणारा आत्मविश्वास आहे बरं का, अभिमान नाही. काय आत्मविश्वास आहे? विरमची गोळ म्हणजे असणारे ब्रह्मांड, या ब्रह्मांडामध्ये असणारे एका क्षणामध्ये असणारा हुडकितो बरं का. आणि प्रभू रामचंद्राला आणि प्रभू रामचंद्राच्या भावाला म्हणजे लक्ष्मण रायाला दोघांनाही त्या ठिकाणी घेऊन येतो. चिंता करू नका असं मारुतीराया सगळ्याला आश्वस्त करण्याचा प्रयत्न असणारा करायला लागलेला आहे. म्हणे सुग्रीवा विभीषणा तुम्ही रक्षावी कपिसेना विजय श्रेयसी अयोध्या राणा असुरानी उठुनी आणि तो. मारुतीरायाने सांगितलंय कोणाला? सुग्रीवाला आणि विभीषणाला, तुम्ही दोघं काय करा, वानराची जी काही सैन्य आहे तर ती सैन्याचं रक्षण करा बरं का. कारण पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं माहित आहे, राजा पडला, सैन्यापती पडला की सैन्य आपाप पळून जायचे किंवा सैन्य आपाप हार मानायचे. आणि म्हणून त्याला माहित होतं एक तर असणारा राजा नाही, दुसरा असणारा सैन्यापती जर समजा सुग्रीव नसला, विभीषण नसला, वानराची वाताहत व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मारुतीरायाने सांगितलं तुम्ही दोघं इथंच थांबा आणि इथं थांबून या वानराच्या सैन्याचं असणारं रक्षण करा. सैन्याचं रक्षण करण्याची गरज आहे का? तर गरज आहे. कारण का गरज आहे? सैन्य त्या ठिकाणी सेनापती शिवाय असणारं कसं असतं? शून्य असतं. आणि म्हणून सैनापती असणारा अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून सैनापतीला सांगायला लागले तुम्ही सैन्याचं रक्षण करा, मी जातो विजयी होतो आणि विजयी होऊन विजयश्री घेऊन प्रभू रामचंद्राला घेऊन येतो असं मारुतीराया आत्मविश्वासाने सांगायला लागलेला आहे. नीळांगद जामुवंत घेऊन प्रवेशे विवरात 7 सहस्र योजने तेथ अंधकार घोर पै. आणि म्हणून आता त्या ठिकाणी मारुतीराय असणारा काय करायला लागले, नळ नीळ अंगद असणारा त्या ठिकाणी या सगळ्या वानराला असणारा त्या ठिकाणी घेतलं आणि घेऊन काय करायला लागलं, जिथून असणारा त्या ठिकाणी ऐरावण आणि मैरावणानं भूमीमध्ये असणारं विवर केलं होतं त्या विवरामध्ये असणारा त्या ठिकाणी जायला लागले. 7 कोसापर्यंत असणारा अंधकार होता, त्या अंधकारामधून असणारा त्या ठिकाणी मारुतीराया या प्रमुख वानराला घेऊन असणारा प्रभू रामचंद्राला शोधण्यासाठी जायला लागलेला आहे. चौघे कासावीच होण मार्गी पडले मूर्छा येऊन मग ते मारुतीने बांधून आणले उचलोनी बाहेरी. आणि म्हणून आता त्या विवरामध्ये गेल्यामुळं ते जे काही असणारे नळ नीळ अंगद आणि जांबवंत असणारे होते तर ते चौघे कासावीस झाले बरं का. मारुतीरायाने त्या ठिकाणी काय केलं, चौघाचा बारा बारला आणि ते आपल्या खांद्यावर असणारं टाकलं. मारुतीराय मात्र त्या ठिकाणी काय होत नव्हतं, कासावीस होत नव्हते. कारण असणारं काय आहे, मारुतीराय एकतर चिरंजीव आहे. मारुतीरायाला तुम्ही ऐकलं असेल की त्याला अग्नी मारू शकत नाही, जाळू शकत नाही, हवा त्या ठिकाणी त्रास देऊ शकत नाही. किंवा मारुतीराय जेव्हा जन्माला आले सगळे जे काही देवी देवता आहेत सगळ्यांनी मारुतीरायाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिलाय, आपापल्या परीने असणारा आशीर्वाद दिलाय. सगळ्याला नाव असणारं कोण ठेवते, तर सगळ्याला नाव असणारे आपले आई वडील ठेवतात. पण मारुतीराय असं एक आहे की त्याचं नाव असणारं त्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वानं मारुतीरायाने ठेवून घेतलेलं आहे. हनुमंत, हनुवटीवर त्या ठिकाणी इंद्रदेवाने असणारा वज्र मारला आणि म्हणून मारुतीचं नाव असणारा हनुमंत पडलेलं आहे. म्हणून तेवढा कर्तृत्वान असणारा मारुतीराय आहे. आणि म्हणून मारुतीरायाला त्या ठिकाणी ऑक्सिजन असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. आणि मारुतीराय कोण आहे, पवनसूत आहे, वाऱ्याचा असणारा मुलगा आहे. आणि म्हणून वारा त्या ठिकाणी मारुतीरायाला काही संकट आणू शकते का, शकणार नाही बरं का. आणि त्या विवरामध्ये गेल्यानंतर मारुतीरायाला काहीच झालं नाही. मारुतीरायाने सगळ्याला खांद्यावर टाकलं. एकटा मारुतीराय सावध आहे आणि सावध अवस्थेमध्ये असणारा त्या ठिकाणी जायला लागलेला आहे. लागताची शीतळ पवन सावध झाले चौघे जण प्रकाश देखोनिया नयन उघडीते झाले ते काळे. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणाऱ्या विवराच्या बाहेर आल्यानंतर शीतळ जळ म्हणजे असणारे हवेचे असणारे झुळूक आले. हवेचे झुळूक आले असले त्या ठिकाणी चौघे जे वानर होते त्या ठिकाणी शुद्धीवर यायला लागले. प्रकाश असणारा पडला आणि प्रकाश पडल्या पडल्या असणारा डोळे उघडायला लागले आणि ते 14 जण वानर शुद्धीवर आले. आणि शुद्धीवर आल्यानंतर काय व्हायला लागलेलं आहे, 22 कोटी राक्षस घेऊन मकर ध्वज बैसला लक्षण मग पांचही वेस पालटून कावडी घेऊन चालिले. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारा कोण आहे, संकट आहे बरं का. कायचं संकट आहे, मकर ध्वज नावाचा असणारा तिथे एक रक्षक आहे. आता ते कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण आता सांगायचं नसते. जेव्हा ते ओळीमध्ये सांगलंय तर तेव्हा सांगलं तर त्याची असणारी मजा आहे बरं का. मकर ध्वज नावाचा असणारा रक्षक 20,000 सैन्य घेऊन त्या ऐरावण आणि मैरावण नावाच्या त्या राज्याची जी काही मैकावती नावाची नगरी आहे
त्या नगरीचं रक्षण करण्यासाठी थांबलाय. हे वानर लोक असताना तिथे गेले. वानर लोकांनी त्या ठिकाणी आपला वेश बदलला आणि त्या ठिकाणी वेश बदलून त्या बोटीमध्ये बसून असताना त्या ठिकाणी समोर जायला लागलेले होते. सर्व दटा विद्या सुरतयाचे कोठे जाता येणे पंते येर म्हणती जातो तीर्थाते मैकावती पहावया. आणि म्हणून आता ते चौघे असताना जायला लागले. चौघ जात असताना त्या ठिकाणी काय झालेलं आहे की वानराला बघितल्यानंतर राक्षस असताना त्या ठिकाणी दटवायला लागले. म्हणजे अरे कुठे चालले असं बोलायला लागले. त्याने सांगितलं की बाबा आम्ही काय करायला लागलो, तीर्थाटनासाठी जायला लागलेलो आहोत. मैकावती नावाची असणारी नगरी आहे आणि ती नगरी असणारी बघायला चाललेलो आहोत. असं त्या ठिकाणी असणार कोण, तर ते सगळे वानर जे काही चौघ होते वेश बदललेले, ते सगळे वेश बदलून असणारे त्या ठिकाणी बोलायला लागलेले होते. अंतरिक्ष कळोनी उठाण घेऊ काळिकेचे दर्शन ऐसे ऐकताची वचन सर्व राक्षस शोभले. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारे सांगायला लागले की म्हणजे आम्ही अंतरिक्षामध्ये असणारे उडान घेऊ आणि त्या मैकावती नावाच्या नगरीमध्ये कालिका नावे देवीचं मंदिर असणार आहे आणि त्या कालिका नावाच्या देवीच्या मंदिराचं असणार आम्ही दर्शन करू. असं म्हणल्यानंतर त्या तिथल्या रक्षकाला असणारा राग आला बरं का राक्षसाला. आणि राग आल्यामुळे त्या ठिकाणी वानर लोकांना काय करायला लागलेलं आहे, सबळ दंड उचलून कपिसी करीती ताडण मग हनुमंते पायी धरून मारिले आपटून तत्काळी. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारे काय करायला लागले, त्यांच्या हातामध्ये जे काय असणारा दंड आहे ते दंडाने असणारे त्या वानर लोकांना असणारे दटवायला लागले किंवा त्यांना छेडायला लागले. मारुती रायाला हे सगळं काही नवीन होतं का? मारुती रायाची ताकद म्हणजे असणारी शक्तीच होती बरं का. आणि मारुती रायाने कसं कसं मारलंय तुम्ही अतिशय सावधपणे असणारा ऐकलेलं आहे बरं का. आणि म्हणून मारुती रायाने काय केलंय, तिथल्या राक्षसाला धरलं, पायाला गरगर फिरलंय, आपटीलंय, मारलंय. आणि मारल्यानंतर असणारे त्या ठिकाणी राक्षस काय करायला लागलेले होते, एकदा विपरीत राक्षस धावले समस्त प्रताप रुद्र हनुमंत जैसा कृतांत शोभला. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणार असं बघितलंय आपल्या माणसाला मारायला म्हणल्यावर राग येईना का, राग येते बरं का. आणि म्हणून रागामध्ये सगळे जे काही राक्षस होते ते धावत आले. मारुती रायाला काय सांगायला लागले, प्रताप रुद्र असं म्हणलेलं आहे. रुद्राचा अवतार असणारा मारुती राया आणि कसा आहे प्रतापी असलेला आहे, पराक्रमी असलेला मारुती राया. आणि म्हणून मारुती रायाला सुद्धा राग आला आणि म्हणून मारुती रायाला 20,000 काय 40,000 जरी आले, एकटा मारुती राय असणारा काफी आहे. आणि म्हणून मारुती राय असणारा त्या ठिकाणी सगळ्या त्या राक्षसाचा असणारा सत्यानाश करायला लागलेला आहे. असंख्यात कुंजर भारी परवेसे ती पांच केसरी तैसे पांचानी ते अवसरी राक्षस सर्व मारिले. आणि म्हणून आता असंख्य असणारे राक्षस त्या ठिकाणी असणारे युद्धाला आलेले आहेत बरं का. आणि म्हणून आता असंख्य असणारे राक्षस त्या ठिकाणी आल्यानंतर हे 5 असणारे सिंह केसरी असणारे त्या ठिकाणी गेल्यानंतर जसं त्या ठिकाणी असणाऱ्या इतर प्राण्याला मारावं त्या न्यायाने असणार काय करायला लागले, तिथल्या सगळ्या राक्षसांना त्या ठिकाणी समाप्त करायला लागले. सगळ्या राक्षसाचा असणारा त्या ठिकाणी बिमोड करायला लागलेले होते. 20 कोटी पिसिता चना 5 विरी भारे बांधून रतविवर्या पटुला सम्राट भिरकाविले. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असणारे त्या ठिकाणी 20 कोटी असणारे पिशाच म्हणजे त्या ठिकाणी असणारे राक्षस या सगळ्यांचा असणारा काय केलेला आहे, भारा बांधलेला आहे. आणि समुद्र असताना जवळ होता बरं का. त्या समुद्रामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी फेकून दिलं. 5ही जे काही आलेले होते ते काही कोणी कमी नव्हतं बरं का. एक एक असणारा वानर 20-20 हजाराला मारल एवढी ताकद त्या ठिकाणी त्या वानरामध्ये होते. आणि म्हणून ते वानर असणाऱ्या त्या ठिकाणी मारायला लागलेले होते. मकर ध्वज धावन भिडला मारुतीची येऊन मुष्टी प्रहार करून एकमेकाशी ताडीती. आणि म्हणून तेवढ्या वेळामध्ये असणारं काय झालं, आता सैन्य मेले म्हणल्यावर त्याचा प्रमुख असणारा कोण होता, मकरध्वज होता बरं का. मकरध्वज असणारा धावत आला आणि मकरध्वज असणारा धावत येऊन त्या ठिकाणी मारुती रायाला भिडला. एकमेकाला बुक्क्याच्या बुक्क्या मारून घ्यायला लागले. दोघंही असणारे कोणी कोणाला कमी नव्हते. एक असणारा तुझा बाप आहे म्हणतात की नाही, तसं एकाला असणारे त्या ठिकाणी बाप होते असं सांगायला लागलेलं आहे. सप्त पाताळे धन अनिता परम शोभला हनुमंत हृदय देवनी मुष्टी घाता मकर ध्वज पाडिला. आणि म्हणून आता त्या ठिकाणी सप्त पाताळ धनालले बरं का. दोघंही असणारे तुल्यबळ असणारे होते. मकरध्वज असणारा 20 कोटी पिशाचाचा प्रमुख असणारा होता. त्याला उभा कोणालाही प्रमुख करतात का, करणार बरं का. आणि म्हणून अशा पद्धतीने असणारा त्या ठिकाणी त्या 20 कोटीचा प्रमुख असणारा मकरध्वज मारुती रायाला त्या ठिकाणी मारायला लागला.
मारुतीरायाला राग आला. मारुतीरायाला असणारे एक बुक्की मारली आणि त्या मकर ध्वजाला असणारं पाळलं आणि मकर ध्वजाला पाळल्यानंतर थांबायचंय का आम्हाला? आणि म्हणून आता अशा पद्धतीने असणारं त्या ठिकाणी मकर ध्वजाला पाळलं आणि मकर ध्वजाला पाळल्यानंतर काय होणार आहे ते असणारं सांगायला लागलेलं आहे. वर्षस्थळी मारुती बसोण म्हणे तुझा आता सोडविल कोण. येरू म्हणे अंजनी नंदना जवळी नाही हे काळी. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारा मारुतीराय असणारे काय केले तर त्या जो काही मकरध्वज नावाचा वानर आहे किंवा त्या असणारा मगरीच्या पोटामधून जन्माला आलेला मकरध्वज आहे त्याच्या असणाऱ्या छाताडावर मारुतीराय बसले. लई तळमळ करायला लागला होतास, आता कोण आहे तुला म्हणले. आणि मग त्या ठिकाणी ते बसल्या बसल्या खालून म्हणाले अंजनीचा भाव आहे म्हणले मजा. अंजनीचं पोरगा ऐक नाही ते असणारा मला येत होतं रे म्हणला. आता नाही म्हणला जवळ. आणि आता नाही म्हणल्यानंतर त्या ठिकाणी कोणाला म्हणाले मारुतीरायालाच असणारे त्या ठिकाणी सांगायला लागले की मजा बी हा एक जवळचा कोण आहे अंजनीचा मुलगा मजा जवळचा होय. कोण होय ते सांगलं नाही. त्यानं येत होता पण आता जवळ नाही असं कोणाला मारुतीरायाला असणारा त्या ठिकाणी सांगायला लागलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा असणारा संवाद त्या ठिकाणी मकर ध्वजाचा आणि हनुमंतरायाचा व्हायला लागलेला आहे. अतिशय असणारी सुंदर कथा असणारी या ठिकाणी आहे. आमच्या सोबत असणारे अनेक वाचक सूचक असणारे सुंदर गायक त्या ठिकाणी आमचे देवानंद पाटील असणारे आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे सरपंच असणारे अतिशय सुंदर असणारे सूचक असणारे आलेले आहेत. आपण एकट्याने असा आपला लावला रटाळा तर जमणार नाही. आणि म्हणून जसं या ठिकाणी भगवंतानी बुद्धी दिली तुमच्या माहितीसाठी सांगतो याच्यामध्ये असणारा एवढा प्रकार आहे की तुम्हाला किती सांगता येऊ. भगवंतानं बुद्धी दिल्याशिवाय सांगता येणं बरं का. बऱ्याचदा अनेकदा सगळं सांगलेलं असताना सुद्धा गुलची थोडीशी ऐकताना बी बसली ओवी गेली पुन्हा ओवी कळणार आणि ओवी सांगता येणार. बऱ्याचदा पंडिताला सुद्धा कधी कधी चूक होते. म्हणून भगवंताची नजर असणं अत्यंत आवश्यक आहे. भगवंताची नजर आमच्यावर आहे आणि म्हणून भगवंतानं जशी आम्हाला बुद्धी दिली तसं आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित आमच्या सांगण्यामधून काही चुकीचं किंवा ओघामध्ये गेलेलं असेल तर ते असणार आमचा आहे, आमच्या बुद्धीचा दोष आहे, आमच्या जिवेचा असणारा दोष आहे. आणि म्हणून केलेली ही सेवा असणारा या ठिकाणी समर्पित करणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर समर्पित करणार आहे. तुम्ही सगळेजण असणारे धनंजयवासी अतिशय या अध्यात्माचं जे काही वातावरण आहे ते चिरकाळापर्यंत तुम्ही टिकून ठेवलेलं आहे. बाकीच्या गावामध्ये जर तुम्ही बघितलं श्रावण महिन्यापुरती असणारी भक्ती असते, एरवी भक्ती नसते. पोती आहे म्हणल्यानं आम्हाला 50 लोक विचारतात आता पोती, आता कुठली पोती आहे असं म्हणायला लागलेलं आहे. पण तुमच्या गावामध्ये आताही आहे, कवाही आहे, पहिलं बी होती कवाही राहते. भगवंताची भक्ती करायला श्रावण महिना लागणार हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यामध्ये आवड आहे. आवड असते की सवड मिळते आणि सवड मिळाली की भगवंताची असणारी सेवा होते आणि तुमच्या हातून भगवंताची सेवा व्हायला लागलेली आहे. असेच तुमच्या हातून भगवंताची सेवा हो असं भगवंत चरणी प्रार्थना करतो. माझ्या सेवेला भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. राजा रामचंद्र भगवान की जय. बजरंग बली.